नमस्कार, राम राम मंडळी. आता कुठे आहे माहिती आहे का? मी हाय बघा आता पुण्यामध्ये. आणि पुण्यात म्हटल्यावर बालगंधर्वच्या भागात आहे हो, तिथल्या परिसरात सगळ्या. आणि त्याच परिसरात आहे का नाही, लय मोठ्या संख्येत तरुण तरुणी असते ते बघा. त्या ठिकाणी का नाही कट्ट्यावर तरुण बसले ती बी सामान्यच घरात ना आले ती हो. आणि मी बी आहे कॉमन मॅन. मग त्यांच्या बी काहीतरी समस्या असतील का नाही, आहे का नाही? मग चला जाणून घेऊया त्यांच्या काय समस्या आहे ते. या सगळी हात मिळवायला लागली ती. अरे बर, काय चाललंय? एकदम मजेत. नाव काय म्हणाला? अमोल तांबे. अमोल तांबे. तुमचं नाव? सुनील जाधव. अरे वा वा वा. कुठं आले तू? आम्ही जळगाववरनं. जळगावला शिक्षणासाठी? शिक्षणासाठी. जळगावला काय मोठं कॉलेज नाही का? कॉलेज भरपूर आहेत पण शिक्षण तसं मिळत नाही व्यवस्थित. मी परभणीहून आलोय, दुष्काळग्रस्त. दुष्काळग्रस्त? हो हो. आहे का नाही? तुम्ही कुठं? मी गडचिरोलीवरून आलो. गडचिरोलीवरून? हो. बरं. आणि तुम्ही? नांदेड. नांदेड. तुम्ही? बुलढाणा. नांदेड. नांदेड, बुलढाणा, परभणी, सगळा महाराष्ट्र एकवटलाय बघा इथं, आहे का नाही? बरं. तुम्ही? नांदेड. नांदेड मधनं का? बरं, मला एक सांगा, तुम्ही एवढ्या महाराष्ट्राच्या ठिकठिकाणावर आलाय, तुमच्या भागात शिक्षणाची सोय नाही का? शिक्षणाचे आहे पण ऍज कम्पेअर टू पुणे तेवढं नाही इथं. तेवढं नाही? का बरं झालं असं? असं काय, नागरिकरण इथं जास्त वाढलेलं आहे पहिल्यापासून. त्यामुळं खेड्यापाड्यातले सर्व विद्यार्थी सगळे इथंच येऊ लागले पहिल्यापासून. तुम्हाला काय वाटतं, का बरं तिकडे शिक्षणाच्या संध्या एवढ्या उपलब्ध नाहीत? राजकीय मंडळींनी लक्ष दिलं नाही का? त्यांनी, मला तर असं वाटतं की जाणून बुजून केले राजकीय मंडळींनी. आणि जेवढे उद्योगपती आहेत या लोकांनी जाणून बुजून केले. गरिबाच्या मुलांना शिकू द्यायचं नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना शिकू द्यायचं नाही. कारण जर हे शिकले तर हेच यांची जागा घेतील, हेच या देशाची सत्ता चालवतील, सगळ्यांना समानता आणतील. पण यांना येऊ द्यायचं नाही, कारण यांना इथं सत्ता गाजवायची. त्यासाठी वंचितांचं सरकार आलं पाहिजे त्या ठिकाणी. सरकारने तर भरपूर आश्वासने दिली होती, आश्वासनावर आश्वासन. आता फक्त ते नावं बदलण्यामध्ये व्यस्त आहेत. तर नाव बदलण्याने कोणतं विकास होत असतो का? त्यांनी आमच्या खेड्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला व्यवस्थित सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे शिक्षणाच्या. मी गडचिरोलीवरून आलो. मी इथे MA करायला आलो. मला वाटलं मी सिनियर कॉलेजचा प्रोफेसर होईल, पण 13 पॉईंट रोस्टरमुळे आमच्या त्यांनी नोकऱ्याच घालवल्यात. आणि खाजगी शिक्षण यंत्र, प्रत्येक राजकीय नेत्याच्या खाजगी शिक्षण संस्था आहेत आणि त्यात हजारो रुपये ते फी घेऊन त्या शिक्षण संस्था चालवतात. आणि एकीकडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नाही शिकवायला, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे सरकार काही सामान्य माणसांचं सरकार आहे असं मला वाटतं. पंतप्रधान, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणलं की यांनी आश्वासन दिलं होतं 2014ला की दरवर्षी आम्ही 2 लाख जे आहेत किंवा 2 करोड ज्या जागा आहेत ते आम्ही युवकांना रोजगार देऊ. पण कुठेही युवकांना रोजगार मिळाला जात नाही. आता जर आपण बेरोजगारीचा आकडा बघितला, ते बेरोजगारीचा आकडा दाखवायला सुद्धा शासन तयार नाहीये. शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे, त्याला आम्ही सहमत आहे, कारण शेतकरी आहे त्याच्यावरच आपलं पूर्ण देश चालू आहे. पण जर भाजीपाल्याचे भाव वाढले तर मिडल क्लास नाराज होतो. पण त्यांनी हे दोन्हीकडचा विचार करून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, मध्यम मार्ग. पण असं आपण, पण एवढं बेटर आहे की आतापर्यंत जे काँग्रेसने केलं त्याच्यापेक्षा फार बेटर काम करून राहिले. हे जे म्हणतात ना, गेल्या 60 वर्षात काय केलं, भाकरा नांगल कुणी केलं, रेल्वे पार आता किती ठिकाणी फिरायला लागलेली आहे. पार आमच्या दौंडला डिमो जातीये. वरसगाव, पानशेत, ह्याचं पुण्याला खडकवासला, पूर्वी फक्त खडकवासला होतं, त्याच्यानंतर वरसगाव बांधलं. पुण्याचंच घेऊया उदाहरण, पानशेत बांधलं. हे कुणाच्या काळात झालं? आमच्या वाडवडील कुठंतरी नोकरीला होते, ते कुणाच्या काळात झालं? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, हे कुणाच्या काळात झालं? सगळ्या संस्थानिकांचे तनखे रद्द झाले, हे कुणाच्या काळात झालं? मोठे मोठे ॲटॉमिक प्रोजेक्ट उभा केले, बाबा अजून ॲटॉमिक प्रोजेक्ट आहे. या देशामध्ये भारतीय संविधान जंतर मंतर या मैदानावरती भर दिवसा जाळलं जातं. त्याच्यामधले त्या भाजपचे मंत्री जे आहेत ते अनंत हेगडे ते म्हणतात की आम्ही सत्तेमध्ये फक्त संविधान बदलण्यासाठी आलोत. देशामध्ये ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो महात्मा गांधी, त्यांचा पुतळा, त्यांचा फोटो त्या ठिकाणी उभा करून त्यांच्यावरती गोळ्या झाडून नथुराम गोडसे की जय म्हणतात. हे एवढं सुद्धा या देशामध्ये एवढी असंविधानिकता आणि देशामध्ये अराजकीय गोंधळ मांडला असताना सुद्धा तरी आपलं सरकार शांत बसतंय. असं सरकार आम्हाला या देशामध्ये नकोय. बरं मंडळी, आता जाऊया पुढल्या गावात, आहे का नाही? गावागावात सगळीकडे सामान्य जनता राहते हो, त्यांच्या अडी अडचणी समस्या असतात, त्यांना काय वाटतंय त्यांची मतं जाणून घेतली पाहिजे. चला आलोच तुमच्या गावात.